कुंभमेळा ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा। पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्र मंथनातून अमृत कुंभ बाहेर निघाला। त्यावरून देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झालं। हे युद्ध सलग 12 दिवस चाललं। कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो। त्यामुळे दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी महाकुंभमेळा आयोजित केला जातो। देव आणि दानवांच्या युद्धात अमृत कुंभातील 4 थेंब जमिनीवर पडले। ज्या 4 ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले त्या 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात। पहिला थेंब हरिद्वार मधील गंगा नदीत, तर दुसरा थेंब उज्जैन इथल्या क्षिप्रा नदीत आणि तिसरा थेंब नाशिक इथल्या गोदावरीत, तर चौथा थेंब प्रयाग इथल्या गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला। त्यामुळे आज ही 4ही ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत। दर 3 वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात अलाहाबाद, प्रयाग, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरतात। दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयाग इथे अर्ध कुंभमेळा भरतो। 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षांनंतर अलाहाबाद इथे महाकुंभमेळा भरतो। असं म्हणतात की जेव्हा गुरु आणि सूर्य राशी चक्र चिन्ह सिंह राशीत येतात तेव्हा कुंभ नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्ये भरतो। ही पर्वणी तब्बल 12 वर्षांनी येते आणि सिंहस्थच्या रूपात ओळखले जाते। कुंभमेळ्याला आलेले भाविक एकत्र येऊन विविध संस्कार आणि अनुष्ठान करतात। अनेक धार्मिक विधीही केले जातात। धार्मिक विचार विमर्श, भक्ती गायन यासोबतच मोठ्या संख्येने संत महात्मे, स्त्रिया आणि गरीब लोकांसाठी या ठिकाणी भोजनाचं आयोजनही केलं जातं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।